एक तरी सावित्रीबाई फुले वसतिगृह आहे ते अत्यंत सन्मानाने असणारं वसतिगृह आहे. अत्यंत चांगल्या एरियामध्ये ते आहे आणि या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत ज्या उच्च शिक्षणासाठी येतात त्यांना या ठिकाणी इतर ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहणं शक्य असतं. ज्यांचे नातेवाईक नसतात अशा मुली या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मुलींचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे हॉस्टेलच्या मॅनेजमेंटवरती आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटवरती आहे. परंतु ही लीना मेश्राम जी मुलगी आहे ती अकोल्याची राहणारी आहे. ही मुलगी जी आहे त्या मुलीचे वडील माझ्या पक्षामध्ये काम करत होते आणि जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे, गंभीर आहे, मनाला चटका लावणारा आहे. आणि या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की ज्या वार्डन आहे त्या अंधारे मॅडम जे आहेत त्यांच्यावर या संबंधामध्ये कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर काही गुन्हा नाही आहे, काही नाही आहे, कडक कारवाई झाली पाहिजे का असं तुमची मागणी आणि त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? कारण महत्त्वाचं मंत्रालय तुमचं. आम्ही आता चंद्रकांत दादा पाटील जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना मी बोलणार आहे आणि या संबंधामध्ये ज्या वार्डन आहे त्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. 4थ्या माळ्यावरती 3 मुली होत्या आणि एका रूममध्ये ही जी मुलगी होती लीना मेश्राम ती एकटीच होती. तिला फोर्सफुली तिला खाली आणायला अत्यंत आवश्यक होतं, परंतु तसं घडलं नाही. आणि हे जे वॉचमॅन आहेत ते तरुण वॉचमॅन ठेवणं अत्यंत अयोग्य आहे. आणि आंबेडकरांनी वक्तव्य केले की हे समाज कल्याण विभागाचं सुद्धा अपयश आहे, जरी उच्च तंत्र शिक्षणमध्ये. मला वाटतं की नाही समाज कल्याणचा विषय नाही, पण ठीक आहे कुठल्या डिपार्टमेंटचं असेल, एज्युकेशन डिपार्टमेंटचं हॉस्टेल आहे, समाज कल्याणचं हे हॉस्टेल नाही, त्याच्यावर समाज कल्याणचा काही कंट्रोल अजिबात नाही आहे. परंतु ज्यांचा कंट्रोल आहे त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळं याच्यावर जे जबाबदार आहेत पोलिसांनी त्या अँगलने चौकशी करावी. जो आरोपी आहे तो आरोपीने तर आत्महत्या केलेली आहे, पण अशा पद्धतीची घटना घडलेली आहे त्याला कोण जबाबदार आहे याची संपूर्ण चौकशी पोलिसांनी करावी आणि एज्युकेशन डिपार्टमेंटने करावी. त्यासाठी मी चंद्रकांत दादा यांना बोलणार आहे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, कायदा सुव्यवस्था प्रचंड धोक्यात असं आरोप केला जातोय. शरद पवार ज्यांना तुम्ही नेहमी आदराने गुरु त्यांचा उल्लेख करता त्यांना धमकी आलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही या प्रकाराकडे बघता? मला असं वाटतं संजय राऊतांनी सुद्धा धमकी आल्याची तक्रार केली. मला वाटतं की अशा पद्धतीच्या धमक्या देणं येणं हे काय बरोबर नाही आहे. महाराष्ट्र हा नीतिमान लोकांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या पॉलिटिकल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना धमकी येणं अत्यंत अयोग्य आहे. आणि शरद पवार साहेबांना जर अशी धमकी आलेली असेल तर ते अत्यंत अयोग्य आहे. जी धमकी आलेली असेल त्याच संबंधामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याची चौकशी करतील आणि मी त्यांना बोलेन. म्हणजे जरी पवारसाहेब जरी महाविकास आघाडीमध्ये असले तरी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि नक्कीच दिल्लीत जात असता तुम्ही पवारांच्या धमकींवरून तुम्ही अमित शहाची भेट घेऊन त्यांना दखल द्यायला सांगणार का? मला वाटतं की नाही अमित शहाचा विषय नाही आहे, पण इथला महाराष्ट्राचाच विषय आहे. महाराष्ट्रामध्ये धमकी आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी बोलणार आहे आणि ते सुद्धा त्याची चौकशी करतायत. म्हणजे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि पवारसाहेबांसारख्या व्यक्तीला धमकी आली असेल तर नक्की त्याची चौकशी झाली पाहिजे. राजकीय प्रश्न 19 जूनला तुम्ही शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार का? आता वर्धापन दिन जो आहे तर मला बोलवलं तर मी जाईन. म्हणजे आता वर्धापन दिन जो आहे तो एका शिवसेनेबरोबर शिवशक्ती भीमशक्तीचा ज्यावेळेला प्रयोग आम्ही केला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना ज्यावेळेला शर्मुखानंद हॉलमध्ये प्रोग्राम झाला होता 18 जूनला, त्या कार्यक्रमाला मला बोलावलं होतं. आणि जर आता एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे त्यामुळे जर त्यांनी मला बोलवलं तर नक्की मी त्या कार्यक्रमाला जाईन. आणि शिवसेना ही आता खरी एकनाथ शिंदेंचीच आहे. पीडित मुलीच्या फॅमिलीला काही मदत आणि सरकारकडून मिळावी अशी अपेक्षा आहे? तर आता मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे या कुटुंबाला तर 10 लाखाची मदत द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि त्या कुटुंबाला
10 लाखाची मदत मिळाली पाहिजे। सर हिंदी में जानना चाहेंगे सर, आज आप यहाँ आए हैं, क्या मांगे हैं आपकी? क्योंकि जहाँ तक लॉ एंड ऑर्डर का सवाल है, अपोजिशन लगातार सवाल उठा रही है कि लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब है, मुंबई में महिलाएं सुरक्षित नहीं हैं। मतलब ये सावित्रीबाई फुले के नाम से ये हॉस्टल है और ये कई सालों से यहाँ चलता है। पूरे महाराष्ट्र से जो लड़कियाँ हैं, ये लड़कियाँ उच्च शिक्षा के लिए इधर आती है। जिनका यहाँ कोई मेहमान नहीं है वो खुद अपनी रूम लेकर नहीं रह सकती है। ऐसे गरीब और मिडिल क्लास के लड़कियों को यहाँ प्रवेश दिया जाता है। तो ये हॉस्टल बहुत बड़ा प्रतिष्ठित हॉस्टल है, बहुत बड़ा इम्पोर्टेंट हॉस्टल है और यहाँ इसी तरह का हादसा होना ठीक नहीं है। जो लीना मेश्राम हमारी बौद्ध समाज की अकोला की लड़की थी और ये मतलब यहाँ पढ़ाई करने के लिए आई थी। 2 दिन के बाद उनकी एग्ज़ाम होने के बाद वो अकोला जाने वाली थी, लेकिन जो यहाँ का वॉचमैन है, जो वॉचमैन ऐसा नौजवान वॉचमैन रखना ठीक नहीं है। वो कई सालों से उनके माँ बाप यहाँ काम करते थे, लेकिन कब कौन किसका दिमाग बिगड़ेगा कोई मालूम नहीं है, इसीलिए उनको यहाँ रखना ठीक नहीं था। और वार्डन जो है, वार्डन इसके लिए जिम्मेदार है। जो 4थे माले पर 3 लड़कियाँ आई थी और एक रूम में एक लड़की को रखना ठीक नहीं था। तो इसीलिए मतलब पुलिस ने उसी दृष्टिकोण से इसकी इंक्वायरी करनी चाहिए। मैं चंद्रकांत दादा पाटिल से बात करने वाला हूँ। यहाँ वार्डन पर भी कार्रवाई होनी चाहिए और जो एजुकेशन डिपार्टमेंट के जो अधिकारी इसको कंट्रोल करते थे, देखते थे, उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। इसी तरह की हमारी मांग है और इसी तरह का जो हादसा हुआ है ये बहुत बड़ा गंभीर है और इसी तरह की जो ऐसा हादसे का हम निषेध करते हैं। और राज्य सरकार ने मतलब मुख्यमंत्री फंड से इस फैमिली को 10 लाख रुपए की मदद मिलनी चाहिए। इसकी पूरी जांच ठीक ढंग से होनी चाहिए और जो इनके लिए जिम्मेदार है उनको कठोर सजा मिलनी चाहिए। सर जहाँ तक लॉ एंड ऑर्डर की बात करें तो लगातार कांग्रेस भी जाके मिलके आई है डीजीपी से, एनसीपी भी गई है, शरद पवार को भी धमकियाँ मिली हैं, संजय राउत को भी धमकियाँ मिल रही हैं फोटो के जरिए। किस तरह से दिखते हैं कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन? मुझे लगता है कि लॉ एंड ऑर्डर तो हम मेंटेन करेंगे। अगर धमकियाँ उनको आई है तो पवार साहब जैसे बड़े नेता को अगर धमकी आई है, संजय राउत भी एक मेंबर ऑफ पार्लियामेंट है, एक पार्टी के नेता है और उनको भी अगर धमकी आई होगी तो इसकी पूरी जांच होगी। मैं देवेंद्र फडणवीस जी से बात करूंगा और जो भी धमकी आई है अच्छी बात नहीं है। महाराष्ट्र में एक बड़े नेता को धमकी आना, जिन्होंने सामाजिक क्षेत्र में, राजकीय क्षेत्र में इतने सालों से काम किया है, उनको धमकी आना अच्छी बात नहीं है। तो उन किसने धमकी दी है इसकी जांच होनी चाहिए और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। कोल्हापुर में भी क्लासेस देखने मिले हैं, बाकायदा औरंगजेब के नाम को लेकर क्लासेस मिले हैं। संजय राउत कह रहे हैं कि बाहर के लोग आए थे, उनका सहयोग है इसमें जो क्लासेस हुए कोल्हापुर में। मुझे लगता है कि जो कोल्हापुर में हुआ है, कोल्हापुर में एक सदर बाजार नाम की बस्ती है, वहाँ रहने वाला एक मुस्लिम लड़का है, उन्होंने एक पोस्ट दे दिया और उसमें कुछ औरंगजेब का फोटो उन्होंने उसमें दे दिया और उसमें कुछ उल्टी सीधी बातें उन्होंने की। वो देखकर जो हिंदू समाज के लोग हैं, जो हिंदू समाज के लोग एक साथ आए और उन्होंने वहाँ कोल्हापुर बंद का आह्वान किया। उसमें कुछ गड़बड़ियाँ हो गई है, लाठीचार्ज भी हुआ है, अभी वहाँ पूरी शांतता है। लेकिन मुझे लगता है कि भाई औरंगजेब का फोटो दिखाना, औरंगजेब के संबंध में बातें करना अच्छी बात नहीं है। मुस्लिम समाज का आदर करते हैं, मुस्लिम समाज का हम सपोर्ट करते हैं और औरंगजेब तो चला गया है, औरंगजेब का नाम लेने से कोई फ़ायदा नहीं है। तो कोई भड़काने वाली बातें मुस्लिम समाज के कुछ नौजवानों भी नहीं करनी चाहिए। लेकिन मेरा मानना है कि इसके पीछे और भी किसी का राज हो सकता है, इसके पीछे पाकिस्तान का भी हाथ हो सकता है, क्योंकि 2 समाज में झगड़ा लगाने की कोशिश पाकिस्तान ने बहुत बार की है और इसीलिए इसके पीछे पाकिस्तान का हाथ है क्या, इसके बारे में भी इंक्वायरी होनी चाहिए। और मैं माननीय अमित शाह जी जो गृह मंत्री है उनको भी मैं पत्र लिखने वाला हूँ और इसकी पूरी जांच होनी चाहिए। कोल्हापूर दंगलीविषयी एक महत्त्वाचं विधान तुम्ही केलं आहे। कोल्हापूरमधल्या दंगलीत कोणाचा हात असू शकतो असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाचं आता कोल्हापूरची दंगली जी आहे त्या ठिकाणी जी औरंगजेबची पोच दाखवण्यात आली आणि त्यामध्ये काहीतरी उलटसुलट अशा पद्धतीची जी टिप्पणी केली, त्यामुळं हिंदू समाजाचे लोक एकदम रस्त्यावर आले आणि कोल्हापूर बंदची हाक दिली। तर अशा पद्धतीचं औरंगजेबचं जे काय औरंगजेबच्या नावाचा वापर करून या ठिकाणी हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की
याच्या मागे बाहेरच्या शक्तींचा पाकिस्तानचा सुद्धा हात असू शकतो. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी संपूर्णपणे करावी. मी अमित शहा यांना एक पत्र लिहिणार आहे आणि अशा पद्धतीनं औरंगजेबचा जो नावाचा वापर केला जातो आहे तो करणं बरोबर नाही आहे. आम्ही मुस्लिम समाजाच्या सोबत आहोत, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. तर त्यामुळं या प्रकरणाच्या मागे पाकिस्तानचा हात असू शकतो असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही केंद्रामध्ये काही पत्रव्यवहार करणार आहात का? या दंगलीच्या बाबतीत अमित शहांशी तुम्ही काही पत्रव्यवहार करणार आहात का? दुसरा मुद्दा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी सांगितलं होतं दंगल होऊ शकते आणि दंगल झाली, तर अशा नेत्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या लोकांनी जरी म्हटलेलं असलं तरी अचानक त्या ठिकाणी ती पोस्ट टाकण्यात आली. सदर बाजारमधल्या एका मुस्लिम तरुणाने औरंगजेबाची पोस्ट टाकली आणि त्यामध्ये त्यांनी उलटसुलट लिहिल्यामुळं त्या ठिकाणी अचानक हिंदू समाजाचे लोक रस्त्यावर आले. त्यामुळं त्याची संपूर्ण चौकशी चालू आहे आणि दंगल केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. परंतु अशा पद्धतीचं औरंगजेबाचं जे काय नाव आहे तो पुढं आणून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. मी नक्की या संबंधामध्ये माननीय अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे आणि याच्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असू शकतो असं माझं मत आहे. मुद्दाम शांत चाललेल्या या भारताला, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं चाललेल्या भारताला कुठंतरी वादविवादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने अनेक वेळेला केलेला आहे. त्यामुळे अशा पाठीमागे पाकिस्तानचा हात असावा अशा पद्धतीची मला शंका आहे. त्याची त्या दिशेनं चौकशी करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.